नमस्कार. कल्याणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला पेपर पॅटर्नवरून ब्लाऊज कसं कट करायचं ते सांगणार आहे. तर मी इथे घेतलेला आहे अस्तर आणि इथे पेपर पॅटर्न घेतलेला आहे. तो आहे 34 साईजचा आणि त्याच्यामध्ये मी शिलाई मार्जिन ॲड केलेली आहे. तर हा जो पॅटर्न आहे तर तो 13 इंच उंचीचा आहे आणि हे जे ब्लाऊजचं मेजरमेंट आहे 34 इंचसाठी त्याची उंची आहे 13 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन तर 14 इंच आहे. तर याच्यासाठी मला 1 इंच पेपर पॅटर्नमध्ये ॲड करायचं आहे. तर मी खालच्या साईडने 1 इंचवरती टिक करून घेत आहे. 2-3 ठिकाणी टिक करत आहे जेणेकरून आपलं खालच्या साईडने सरळ यायला पाहिजे. तर खालच्या साईडने मी बरोबर असं 1-1 इंचवरती टिक करून घेतली आहे आणि बरोबर पेपर पॅटर्न तिथे ठेवलेला आहे. आणि तिथून आता मी व्यवस्थित सरळ रेषा मारून पेपर पॅटर्न ठेवून जशास तसं काढून घेणार आहे. तर बघा हा पेपर पॅटर्न 34 साईजचा आहे. तर चेस्टचा चौथा भाग आहे 8 इंच 8.5 इंच आणि त्याच्यामध्ये मी 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे. सो त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं काही शिलाई मार्जिन ॲड करायची गरज नाही. इथे फक्त मी उंची ॲड करणार आहे. कमी असेल तर तुम्ही कमी देखील करू शकता. कमी असेल तर काय करायचं आहे, पेपर पॅटर्न खालच्या साईडने तुम्हाला ठेवायचं आहे. 1 इंच कमी करायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता इथे व्हिडिओमध्ये दिसत नाही. तर खालच्या साईडने मी बरोबर 1 इंचवरती टिक केलेली आहे आणि आता जशास तसं काढून घेणार आहे. तर हा बघा इथे गळा मला घ्यायचा आहे 8.5 इंच शिलाई मार्जिनसहित आणि मी पेपर पॅटर्नचं घेतलेलं आहे 8 इंच. तर मला अर्धा इंच वाढवायचं आहे. ते कसं ते बघा. पहिले मी पूर्ण काढून घेतलेलं आहे. आता बघा 8.5 कसं करायचं आहे ते. तर मला अर्धा इंच वाढवायचं आहे. तर मी टेपने अर्धा इंचवरती खालच्या साईडने टिक करून घेणार आहे. तुम्हाला जर आणखी कमी मला वाढवायचं म्हणून मी खालती केलेलं आहे. तुम्हाला जर कमी करायचा असेल गळा 7 इंच 7.5 तर तुम्ही वरच्या साईडने टिक करून घेऊ शकता. तर इथे मला वाढवायचं होता त्याच्यासाठी मी अर्धा इंचवरती टिक केलेला आहे आणि पॅटर्न ठेवून जशास तसं काढून घेतलेलं आहे. या पेपर पॅटर्नमुळे ब्लाऊजची कटिंग ही खूप पटकन होते. जर तुम्हाला पेपर पॅटर्नचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर हे बघा मी इथे कट करून घेत आहे. आता हे अस्तर अर्धा मीटरच आहे. त्याच्यामुळे जेवढं बसेल तेवढं मी याच्यावरती कट करते. शक्यतो 34 साईजसाठी आपल्याला 80 सेंटीमीटर लागतं. तर हे तेवढं नाही आहे. बघूयात किती बसतं. त्याच्या बाजूनेच आता आपल्याला ठेवायचं आहे साईड पार्ट. तर बघा आता समोर सुद्धा आपल्याला 1 इंच उंची कुठे वाढवायची आहे ते बघा. आता हा साईड पार्ट जशास तसा कट करून जशास तसा रेखून घ्यायचा आहे. खालच्या साईडने फक्त आपल्याला 1-1 इंच वाढून घ्यायचं आहे. बघा आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता इथं दिसते खालच्या साईडने 1-1 इंच वाढवलेलं आहे मी आणि त्याच्यावरती आपला पेपर पॅटर्न ठेवून जशास तसं काढून घेतलेलं आहे. हे बघा आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही उंची कमी जास्त करू शकता. आता आपल्याला कटोरी कटिंग करायची आहे. आता साईड पार्टला 1 इंच वाढवलं म्हणजे आपल्याला कटोरीला सुद्धा 1 इंच वाढवावं लागेल, नाही तर ते लहान मोठं होईल. तर चला इथं गळाची उंची बघून घेणार आहे मी. तर पॅटर्नवरती गळ्याची उंची 6 इंच बरोबर लिहिलेलं आहे आणि माझ्या ब्लाऊजवर सुद्धा 5.5 आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन 6 बरोबर आहे. तर मला कमी जास्त करायची गरज नाही. तुम्हाला करायची असेल तर गळ्याच्या साईडने तुम्हाला जसं दाखवलं होतं अर्धा इंच खाली अर्धा इंच वरती असं घेऊ शकता. आता इथे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1-1 इंच मी खालच्या साईडने घेते. व्यवस्थित घ्यायचं आहे एकदम. मग 1-1 इंचवरती 2-4 ठिकाणी टिका करायच्या जेणेकरून आपला कटोरीचा आकार हा जशास तसा येईल. आता बघा हा आकार दिल्यानंतर टेपने चेक करायचा आहे दोन्हीचं अंतर बरोबर येते का ते, कारण ते चुकायला नको. आता इथं बघा गळा तुम्ही कमी जास्त करू शकता, वरच्या साईडने करू शकता. तुम्हाला कमी पाहिजे असेल जास्त करायचं असेल तर तुम्ही खालच्या साईडने करू शकता. आता हे मी इथे कट करून घेणार आहे. तर एवढ्या कपड्यामध्ये आपला आता क्रॉसपट्टी काढून घेऊया. क्रॉसपट्टीमध्ये काही वाढवायची गरज नाही कारण 1 इंच आपण वरच्या साईडने वाढवलेला आहे. क्रॉसपट्टी ही सहसा समोरून 3.5 इंच असते आणि 2.5 इंच एवढीच असते. जास्त उंची जर असेल ब्लाऊजची तर क्रॉसपट्टीमध्ये वाढवता येईल.
तर बघा मी इथे बाही कटिंग करून घेणार आहे. डबल फोल्ड अस्तर आहे आपलं. आता बघा बाहीची उंची इथं दिलेली आहे मी 6 इंच आणि माझ्या ब्लाऊजचं मेजरमेंट आलेलं आहे 6.5 इंच. तर मी खालच्या साईडने अर्धा इंच टिक करून घेते. ते बघा खालच्या साईडने कसं केलं ते तिथे ठेवणार. जिथे टिक केली तिथे मी बरोबर बाही ठेवणार आहे आणि जशास तशी काढून ठेवणार आहे. म्हणजे ही बाही जी उंची आहे ना 6च आहे, फक्त आपल्याला अर्धा इंच वाढून पाहिजे, म्हणजे किती 6.5 पाहिजे. ते हे बघा जसं आहे तसंच्या तसं मी काही चेंज केलं नाही, फक्त खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे आणि आता हे कट करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आता खालचा जॉईंट भाग होता ते मी कट करून घेणार आहे. इथे पूर्ण ब्लाऊजची कटिंग आपली इथे झालेली आहे. कट देऊन घेणार आहे बाहीला मी. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला हे ब्लाऊज पीसवरती कटिंग करायचं आहे. तर अस्तरवरती बघा कसं कट करायचं आहे ते बघा. मोठा काठ किंवा मोठी डिझाईन असते साडीला ते अगोदर चेक करायचं आहे आपल्याला, कारण जी बाहीसाठी डिझाईन आलेली असते ना ती पाठीमागे जायला नको, त्याच्यासाठी एकदा चेक करून घ्यायचं आहे. हा बघा थोडा थोडा कपडा शिल्लक ठेवत आपल्याला हे जशास तसं कट करायचं आहे. याच्यामध्ये रेखाटायची वगैरे काही गरज नाही. आता जेवढा कपडा उरला तेवढा थोडं अंतर सोडत आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. साधारणपणे 1 इंचाचं ठेवू शकता तुम्ही, जास्त कमीसुद्धा नाही, कारण ते शिवताना पुन्हा गोळा होतं, त्याच्यामुळे अर्धा 1 इंच एक्स्ट्रा ठेवत तुम्ही हे कट करायचं आहे. तर हे बघा मी इथे कट केलेलं आहे. इथे बाहीसुद्धा मी कट करून घेत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.